सेकंड इयर BCom सेमिस्टर 3मधील कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामधील इश्यू ऑफ बोनस शेअर्स, राईट शेअर्स अँड स्वेट इक्विटी या टॉपिकमधील आपण प्रॉब्लेम सोडवत आहोत. आपण पुढील प्रॉब्लेम पाहणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये सुद्धा फॉर्म्युले यूज करून गणितं सोडवायची आहेत. इथे आपल्याला व्हॅल्यू ऑफ राईट्स काढायचे आहेत. आधी आपण प्रॉब्लेम रीड करून घेऊया, त्यानंतर आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. The SD Frozen Foods Limited decided to raise the capital by issuing rights shares to its existing shareholders. Their current share capital is rupees 30 lakh. The face value of this equity shares is rupees 100. The current market price of their equity shares is rupees 180. The board of directors is thinking over the following option before declaring right shares. ठीक आहे. आता राईट शेअर्सची अमाऊंट या ठिकाणी प्रत्येक वेळ आपल्याला वेगवेगळी दिलेली आहे. 10 राईट शेअर्स फॉर एव्हरी 10 एक्झिस्टिंग शेअर्स फॉर रुपीज 100 इच. त्यानंतर 8 राईट शेअर्स फॉर एव्हरी 10 एक्झिस्टिंग शेअर्स ॲट रुपीज 120 शेअर्स. 6 राईट शेअर्स फॉर 10 एक्झिस्टिंग शेअर्स ॲट रुपीज 140 इच अँड 4 राईट शेअर्स फॉर 10 एक्झिस्टिंग शेअर्स ॲट रुपीज 160 इच. द अझ्युम मार्केट प्राईस आफ्टर राईट इश्यू. काय काढायचं आपल्याला? फाइंड आउट द अझ्युम मार्केट प्राइस आफ्टर राईट इश्यू. व्हॅल्यू ऑफ राईट्स. इन्क्रीज द पर्सेंटेज ऑफ शेअर कॅपिटल. इन्क्रीज द पर्सेंटेज ऑफ टोटल फंड इन ईच ऑफ द अबोव ऑप्शन. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला काय सांगितलेलं आहे? द अझ्युम मार्केट प्राइस आफ्टर इश्यू. आता आपण अझ्युम मार्केट प्राइस आफ्टर इश्यू काढूया. वी कॅन फाइंड अझ्युम मार्केट प्राइस बाय यूजिंग टोटल नंबर ऑफ एक्झिस्टिंग ॲज वेल ॲज राईट शेअर्स ऑर बाय यूजिंग जस्ट गिवन प्रिपरेशन. इथे जो फॉर्म्युला दिलेला आहे त्यानुसार आपल्याला अझ्युम मार्केट प्राइस काढता येते. मग फॉर्म्युला काय दिलेला आहे? अझ्युम मार्केट प्राइस इज इक्वल टू करंट मार्केट प्राइस ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स इंटू नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स प्लस राईट इश्यू प्राइस इंटू राईट शेअर्स इश्यूड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स आफ्टर राईट इश्यू. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागणार आहे, लक्षात ठेवावं लागणार आहे. तर या फॉर्म्युलामध्ये आपल्याला अमाऊंट घालायचे आहेत. करंट मार्केट प्राईसची अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहे. पहा आपल्याला द करंट, इथे पहा करंट मार्केट प्राईस, इथे पहा करंट मार्केट प्राईस ऑफ द इक्विटी शेअर इज रुपीज 180. ते आपण या ठिकाणी 180 घेतलेली आहे. नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स आपल्याला 10 दिलेले आहेत. नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स 10 दिलेले आहेत. आणि पुढे काय आहे? प्लस राईट इश्यू प्राईज. राईट इश्यू प्राईज आपल्याला इथे दिलेली आहे. पहा फेस व्हॅल्यू म्हणजे राईट इश्यू प्राईज आहे. किती याची राईट इश्यू प्राईज आहे इथे दिलेली 100 रुपीज. ते आपण इथे घेतलेली आहे. इथली राईट इश्यू प्राईस नाही आहे, ही इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे. इथले आपण घेणार आहोत राईट इश्यू प्राईस 100 आणि पुढे राईट शेअर्स इश्यूड. याच्यावरती आपल्याला किती शेअर्स इश्यूड केलेले आहेत? 10 राईट शेअर्स इश्यूड केलेले आहेत. आपण सध्या याचाच फक्त विचार करत आहे. ठीक आहे. आता आणि पुढे टोटल नंबर ऑफ शेअर्स आफ्टर राईट इश्यू. 10 एक्झिस्टिंग शेअर्स आणि 10 राईट इश्यूड शेअर्स. अशा प्रकारे इथे आपल्याला फॉर्म्युलानुसार सगळ्या अमाऊंट मिळालेल्या आहेत. आता आपण गुणाकार करूया. 180 गुणुले 10 बरोबर 1800 आणि 1000 गुणुले 10 बरोबर 1000 भागिले 20. गणित क्रियानंतर केल्यानंतर आपल्याला 140 अझ्युम मार्केट प्राईस मिळते. आता पुढे टोटल नंबर ऑफ शेअर्स. तर आपण या मार्केट प्राईसनुसार सुद्धा अमाऊंट काढू शकतो आणि टोटल नंबर ऑफ शेअर्स घेऊन सुद्धा अमाऊंट इथे काढू शकतो. मग आता टोटल नंबर्स घेण्यासाठी आपल्याला करंट मार्केट प्राईस 1 लाख घ्यायची आहे, 180 घ्यायची आहे आणि टोटल नंबर ऑफ शेअर्स किती? 30 लाख. आपले शेअर्स कॅपिटल आहे 30 लाख आणि एकूण आपले शेअर्स किती आहेत? 100. मग 30 लाख भागिले 100 केल्यानंतर आपल्याला किती उत्तर येणार आहे? 30,000. ठीक आहे. मग 180 गुणुले 30,000 अधिक 100 गुणुले पुन्हा 30,000 भागिले 30,000 अधिक 30,000. हे पूर्ण गणित सोडवूया
कॅल्क्युलेटरमध्ये आपण सोडवू शकतो. सोडवल्यानंतर आपल्याला ही अमाऊंट येते आणि भागाकार केल्यानंतर 140 ही आपल्याला अजून मार्केट प्राईसची अमाऊंट येते. आपण दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारे हे गणित सोडवू शकतो. आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ राईट्स. तर व्हॅल्यू ऑफ राईट्सचा इथे फॉर्म्युला दिलेला आहे. व्हॅल्यू ऑफ राईट्स इज इक्वल टू करंट मार्केट प्राईस मायनस अज्युम्ड मार्केट प्राईस. व्हॅल्यू ऑफ राईट्स इज इक्वल टू करंट मार्केट प्राईस आहे आपली 180, ठीक आहे. आणि अज्युम मार्केट प्राईस आपली आलेली आहे 140. 180 वजा 140 बरोबर ₹40, म्हणजे व्हॅल्यू ऑफ राईट्सची अमाऊंट आपली आलेली आहे ₹40. आता बी. आता सीमध्ये आपण 2 नंबरचं फाइंड आउट शोधून काढलेलं आहे. आता 3 नंबरचं काय आहे, इन्क्रीज द पर्सेंटेज ऑफ शेअर कॅपिटल. इन्क्रीज द पर्सेंटेज ऑफ शेअर कॅपिटलचा फॉर्म्युला आहे इन्क्रीज शेअर कॅपिटल आफ्टर राईट शेअर इश्यू डिवायडेड बाय शेअर कॅपिटल बिफोर राईट इश्यू इंटू 100. आता इथे काय आहे पहा, इन ऑप्शन एक्झिस्टिंग नंबर ऑफ शेअर्स. एकूण किती आहेत आपले इश्यूड कॅपिटल. आपल्याला 30 लाख कॅपिटल इश्यू केलेलं आहे, 30 लाख ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि पुढे शेअर कॅपिटल किती आहेत आपले एकूण बिफोर राईट इश्यू 100, ठीक आहे. ते आपण 100 घेतलेले आहे. उत्तर आलेलं आहे आपलं 30,000. त्यानंतर आता 4 नंबरचं काय सांगितलेलं आहे, सो द नंबर ऑफ राईट शेअर्स इज इक्वल टू 30,000 अँड द राईट्स इश्यू प्राईस इज ₹100 पर शेअर. आता पर्सेंटेज आपल्याला इथे काढायचे आहे. तर 30 लाख भागिले 30 लाख गुणिले 100 हा फॉर्म्युलामध्ये अमाऊंट टाकायची आहे. 30 लाख भागिले 30 लाख हे एकमेकांना गेल्यानंतर उत्तर 1 राहते. 1 गुणिले 100 म्हणजे 100% हे उत्तर आपलं आलेलं आहे. और बाय यूजिंग गिवन प्रेपोर्शन 10 डिवायडेड बाय 10 इंटू 100 उत्तर आपलं येत आहे 100%. म्हणजे आपल्याला चारही आपण इथे जे फाइंड आउट्स शोधायला सांगितलेले होते 1, 2, 3 आणि 4 ते अशा प्रकारे आपण शोधून काढलेले आहेत, ठीक आहे. आता पुढे जे सांगितलेलं आहे पहा, हे 8 राईट शेअर्स फॉर एव्हरी 10 एक्झिस्टिंग शेअर्स, म्हणजे 8:10 ॲट ₹120 इच. आता त्या पद्धतीने इथे आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. हिअर द प्रिपरेशन इज 8:10 अँड प्राईज ऑफ राईट्स इश्यू इज 120 पर राईट शेअर्स अज्युम. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पर राईट शेअर्स 100 घेतलेले होते. आताच्या प्रॉब्लेममध्ये आपण 120 घ्यायचे आहेत आणि राईट शेअर्स 8 घ्यायचे आहेत. आता इथे आपण त्या पद्धतीने घेऊया. करंट मार्केट प्राईस इंटू नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स प्लस राईट इश्यू प्राईस इंटू नंबर ऑफ राईट शेअर्स इश्यू डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स आफ्टर राईट इश्यू, ठीक आहे. मग करंट मार्केट प्राईस आपली 180 आहेच. त्यानंतर आपले नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स किती आहेत 10 आहेत आणि राईट इश्यू प्राईस 120 घ्यायची आहे, या ठिकाणी दिलेली आहे 120. आणि नंबर ऑफ राईट शेअर्स हे आपल्याला 8 घ्यायचे आहेत, जे इथे दिलेले आहेत 8 राईट शेअर्स. आणि त्यानुसार आपल्याला अमाऊंट मिळालेल्या आहेत. आणि आधीच्या फॉर्म्युलासारखेच हे गणित इथे सोडवायचं आहे. आणि इथे आपल्याला 153.33 हे अजून मार्केट प्राईसची अमाऊंट मिळते. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू ऑफ राईट्स काढायचे आहेत. व्हॅल्यू ऑफ राईट्स इज इक्वल टू करंट मार्केट प्राईस मायनस अझ्युम्ड मार्केट प्राईस 180 मायनस 153.33 आपली व्हॅल्यू ऑफ राईट्सची अमाऊंट आलेली आहे 26.67. आता आपण इन्क्रीज इन द पर्सेंटेज ऑफ शेअर कॅपिटल ही तिसरं फाइंड आउट शोधून काढूया. त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे इन्क्रीज इन द शेअर कॅपिटल आफ्टर राईट शेअर इश्यू डिवायडेड बाय शेअर कॅपिटल बिफोर राईट इश्यू इंटू 100. हा फॉर्म्युला पाठ करावा लागणार आहे. इथे इन्क्रीज द शेअर कॅपिटल आफ्टर राईट इश्यू शेअर म्हणजे 8 दिलेले आहेत आणि आपली अमाऊंट आहे आफ्टर राईट इश्यू म्हणजे 100ची फेस व्हॅल्यू दिलेली आहे डिवायडेड बाय शेअर कॅपिटल 10 आणि राईट इश्यू आहेत 10 आणि जे शेअर कॅपिटल आहे फेस व्हॅल्यू ती आहे 100 इंटू 100.
याचं गणिती क्रिया करून आपल्याला 800 भागिले 1000 गुणिले 100 म्हणजे 80% इथे आपल्याला पर्सेंटेज मिळत आहेत. आणि जे चौथा नंबरचा फाइंड आउट दिलेला आहे, इन्क्रीज द पर्सेंटेज ऑफ टोटल फंड, त्याचा फॉर्म्युला आहे इन्क्रीज इन शेअर होल्डर्स इक्विटी डिवायडेड बाय एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स इक्विटी इंटू 100. आता आपल्याला इन्क्रीजिंग शेअर होल्डर्स इक्विटी किती दिलेली आहे पहा या ठिकाणी. 24,000 दिलेली आहे. 24,000 आणि आपल्याला अमाऊंट दिलेली आहे 120 या ठिकाणी दिलेली आहे. मग आता आपण 24,000 इंटू 120 डिवायडेड बाय 30 लाख, 30 लाख ही अमाऊंट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे सगळ्या अमाऊंट ज्या आपण फॉर्म्युलामध्ये यूज करतो त्या सगळ्या अमाऊंट प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असतात, फक्त त्या आपण शोधून काढायच्या असतात. इंटू 100 ही गणिती क्रिया करून आपल्याला 96% या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ टोटल फंड्स मिळतात. ठीक आहे. आता ऑप्शन 3 दिलेला आहे. ऑप्शन 3मध्ये काय, 6 राईट शेअर्स फॉर एव्हरी 10 एक्झिस्टिंग शेअर्स. इथे पहा ऑप्शन 3मध्ये 6 राईट शेअर्स फॉर एव्हरी, सेम या पद्धतीने सुद्धा हे सोडवायचं आहे. आणि हे सोडवून आपल्याला राईट व्हॅल्यू ऑफ राईट्स आणि जे दिलेलं आहे इन्क्रीज इन पर्सेंटेज ऑफ शेअर कॅपिटल आणि इन केस काय सांगितलेलं आहे पर्सेंटेज इन्क्रीज इन शेअर कॅपिटल काढायचे आहेत. ठीक आहे. 4 राईट शेअर्ससुद्धा सेम त्याच पद्धतीने 4 राईट शेअर्स फॉर 10 एक्झिस्टिंग शेअर त्याच पद्धतीने करायचे आहेत. खूप सोपा प्रॉब्लेम आहे. जर काही नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.